हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. तर माझ्या चहाची सकाळची जी सुरुवात आहे ना, ती सकाळी सकाळी सुरुवात जी आहे ती माझी चहापासून होते. तर चला, आजचा दिवस खूप खास असणार आहे, कारण आई बाबा आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदम साधं सोपं म्हणजे गावाकडच्या सारखं चटणी भाकरीचं जेवण त्यांना आवडतं तसंच बनवणार आहे. तर स्पेशल असं काहीच मी बनवणार नाहीये, कारण त्यांना स्पेशल नाही आवडत, जास्त करून साधंच आवडतं. तर म्हटलं चला, आज आपण साधं बनवूया. ते किती जरी म्हटले तरी मी नसते करत साधं, आपलं थोडंफार तरी जेवायला केल्यासारखं करत असते. पण आज मात्र चटणी भाकरीच बनवलेली आहे. तर चला बघूया, या चहा घ्यायला सगळेजण. तर चला, सकाळचा चहा उकळत उकळत मी तुम्हाला एक छोटीशी पारिजातकाची गोष्ट सांगते. कारण पारिजातकाचं जेवढं त्याग आहे ना, तो आपल्याला काय शिकून जातो ते आपण बघूया. एक छोटंसं साधंसं अत्यंत सुंदर फूल जे रात्रीच्या शांततेत उमलतं आणि जीवनाचा खोल अर्थ शिकून जातं. पारिजातकाचं वैशिष्ट्य म्हणजे ते रात्री उमलतं. अगदी रात्रीच्या नीरव शांततेत जणू ते आपल्याला सांगतं, जीवनात कितीही अंधार असला तरी पुन्हा नव्याने जगायला कधीच थांबू नको. पारिजातक अल्प आयुष्य असतं. ते शिकून जातं आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा. कारण प्रत्येक गोष्ट शाश्वत नसते. रात्री उमलून पहाटे स्वतःहून झाडावरून खाली पडतं. जणू ते सांगतं, त्याग हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि प्रत्येकाला तो कधीतरी करावाच लागतो. ते शिकवून जातं की आपण किती काळ जगलो हे महत्वाचं नाही, पण त्या काळात आपण इतरांना किती आनंद, सौंदर्य आणि सुगंध दिला हेच महत्वाचं आहे. तर चला, सकाळी सकाळी सगळ्यांनी चहा घेतला. पप्पांना नवीन फोन घेऊन दिलेला होता, तर तो फोन ते काय करत होते, बघत होते. आणि त्यांना म्हटलं, चला आज तुम्ही फोन हातात घेऊन, कॅमेरा हातात घेऊन व्हिडिओ काढा. तर त्यांनी काढलेला आहे. पण काय झालेलं आहे ना, उलट साईडनं, म्हणजे जसं की आपल्याकडे प्रकाश असतो त्या साईडनं आपल्याला व्हिडिओ काढायचा असतो. तर ह्यांनी जिकडून प्रकाश आहे तिकडे काढलेला आहे, त्यासाठी तो थोडासा ब्लर दिसत आहे. असं त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा. मी काय केलेलं आहे, गुरुवारचा हा व्हिडिओ आहे, तुम्हाला खूप लेट आलेला आहे. आणि पण काय केलेलं आहे, जी मला स्वच्छता बुधवारी करायची होती ती मला झाली नाहीये, तर मी गुरुवारी केलेली आहे. तर म्हटलं चला, आज अमावास्या पण आहे, मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात पण होत आहे. यांनी सगळं देवाऱ्यातलं साहित्य जे आहे ते काढून घेतलेलं होतं. तर म्हटलं चला, तुम्ही तेवढं झाडून झटकून ठेवून द्या, देवाचं आसन वगैरे घाला, तोपर्यंत मी स्वच्छ तुम्हाला देव क्लीन करून देते. तर मी त्यासाठी लिक्विड कुठलंही घेतलेलं नाहीये. दही, आपला जो खायचा सोडा आणि लिंबू घेतलेला आहे. लिंबाने देव घासून घेतलेले आहेत. तर मस्त असे छान देव निघलेले आहेत. आणि देव उजळून झाले की लगेच, आज अमावास्या असल्यामुळे म्हटलं चला, आज गुरुवार पण आहे, अमावास्या पण आहे, तर स्वामींना आणि महादेवाला आपला अभिषेक करून घेऊया. तर अशा प्रकारे सुंदर असा छान अभिषेक जो आहे तो आपण करून घेतलेला आहे. आणि संध्याकाळी सुद्धा मी मस्त लवंग, विलायची, त्याचबरोबर कापूर असा मस्त थोडासा जो हे आहे ना, धूप जो म्हणतो ना आपण, तो सर्व घरामध्ये फिरून मस्त केलेला आहे. पण तो सॉरी, तुम्हाला नाही दाखवला, लक्षात नाही आलं, कारण जॉबवरून आले होते, तो बुधवारी संध्याकाळीच मी केला. तर म्हटलं चला, आज खूप दिवसाच्या नंतर साहित्य पण आहे, अमावास्या पण आहे, लक्षात पण आलेलं आहेत, आपण करून घेऊया. असो, सकाळची सगळी कामे झाली माझी. फुलं वगैरे असल्यामुळे पूजा एकदम छान वाटत होती. तर चला, यांनी आणलेली होती मेथीची भाजी. तर मेथीची भाजी करण्यासाठी म्हटलं पहिली भाजी करून घेऊया आणि नंतर थोडंसं आपलं गावरान पद्धतीने बेसन केलेलं आहे. बेसनाची आणि मेथीची झालं. सगळ्याच रेसिपी या
एकदम साध्या 1-4-5 मिनिटात होणाऱ्या किंवा 2-3 मिनिटात होणाऱ्या साध्या रेसिपी आहेत आणि थोडासा ठेचा वाटलेला आहे. ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच, पण हे केलेलं आहे. रेसिपी मात्र तुमच्याशी फक्त एकच शेअर केलेली आहे, ती म्हणजे मेथीची भाजी. सकाळी-सकाळी सगळंच मुलांना पण जायची घाई असते आणि सकाळी-सकाळी आपल्या गावाकडे आपण जास्त नाश्ता नाही करत, तर जेवणं करतो. तर त्यासाठी आणि प्लस पुन्हा काय झालं आज मी पण सुट्टी घेतली होती. जायचं होतं आळंदीला. तर त्यासाठी पटपट आवरायचं होतं आणि उशिरा उठल्यामुळे पटपट आवरत नाही. तर मग त्यासाठी एकदम पटकन आवरायचं होतं. त्यासाठी पटपट रेसिपी मी करून टाकलेल्या आहेत. त्यासाठी शूट जास्त घेतलेलं नाही. एकाच रेसिपीचं घेतलेलं आहे. कारण वेळेत आवरणं पण तेवढंच गरजेचं होतं. कारण मग इथं उशीर झाला तर पुढे पण होतोच आणि तसाही उशीर तर झालाच. कारण नंतर आई-बाबा आलेले होते. नंतर बहीण पण आली होती. तिला पण मुलाला सोडायचं होतं आळंदीलाच. तर असो, मी काय केलं, तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली आणि त्यामध्ये जी आपण मस्त निसून, चिरून, धुवून घेतलेली जी भाजी आहे ना, ती टाकलेली आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीपुरतं तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. बस एवढं साहित्य टाकलं. तुम्ही ह्याच्यामध्ये एका भाजीला आपण बऱ्याच प्रकारच्या, बऱ्याच पद्धतीने ही भाजी आपण करू शकतो. तर आपल्याला जशी पाहिजे तशी आपण करू शकतो. तर एकदम घाईच्या वेळेमध्ये म्हटलं तर ही भाजी एकदम सोपी, पटकन होणारी आणि सीझनेबल तसेच हेल्थी आहे. तर असो थोडासा शेंगदाण्याचा कूट जास्त लागतो भाजीला. कारण भाजीपाला म्हटलं की शेंगदाण्याचा कूट थोडासा जास्त असला तर भाजी आणखीन चवदार लागते. तर त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे, थोडीशी मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचा कूट पुन्हा घातलेला आहे. तर मिक्स करून घ्यायची आहे आणि 5 मिनिटं वाफेवरती याला होऊ द्यायचं आहे. मी भाजी हिरव्या मिरचीची नाही केलेली आहे, लाल तिखटाचीच केलेली आहे. तर बस इथं हलवून झाली की 2 मिनिटं वाफेवरती आपल्याला ठेवायची आहे. तर मी इथं ठेवून दिलेली आहे वाफेवर. बघा 2 मिनिटामध्ये मस्त भाजीला वाफ लागलेली आहे. कारण डाळ पण तर चला इथं भाजी झालेली आहे आणि भाजी झाली की आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलेली आहे. तर थोडंसं तुम्हाला दाखवते. साधं म्हणजे काय केलेलं आहे, फोनची चार्जिंग गेली होती म्हणून त्यांच्या फोनमध्ये व्हिडिओ काढला. थोडासा ब्लर आलेला आहे. तर ठेचा वाटत आहे मी. तरी तर सगळं जेवण वगैरे झाले आमचे आणि जेवण झाल्याच्या नंतर आम्ही आलेलो आहोत आळंदीला. अगोदर सर्वप्रथम आम्ही दर्शन घेतलेलं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि नंतर आळंदीला आलेलो आहोत. हे बघा फुलांची सजावट, नाव वगैरे जे आहे ना आणि ते सगळे जे म्हणजे पालखी वगैरे घेऊन जाणारे हे असतात ना, ते सुद्धा फुलांनी सजवलेले आहे. तसेच विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ना, ती सुद्धा फुलांनी सजवलेली आहे. आई इथे बघत बसलेली आहे आणि पप्पांनी ते 1-2 फोटो सुद्धा घेतलेले आहेत. कारण ती दिसत होती खूप छान, मनमोहक आणि सुंदर. ज्या दिवशी तिला सजवलं त्या दिवशी किती दिसत असेल. 2-3 दिवसाच्या नंतर तिचं सौंदर्य जसं तसं होतं. तर असो बघा इथं काय झालेलं आहे, आम्ही दर्शन रांगेमध्ये उभं राहिलेलो होतो. इथं आई थोडीशी बसलेली आहे पाय गळून आल्यामुळे आणि कळस वगैरे जो आहे ना, तो खूप छान सजवलेला होता. पण त्याचं जे व्ह्यू आहे ना, तो संध्याकाळी बघायला छान वाटतो बघा. तर इथं एक आम्ही सगळ्यांनी सेल्फी घेतली आणि आई बघा इकडे मागे बसलेली आहे. तर चला आमचं इथं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. मध्ये फोन वगैरे कुठेही आम्ही यूज नाही केलेला. तर चला सर्वांना बाय.